सगळ्यात महत्त्वाचं या शहराचा पाणी प्रश्नाचा आहे, तो आपण सोडवण्याच्या अंतिम टप्प्यात आहोत. पाणी प्रश्न सोडवला जाईल. ज्या ठिकाणी उद्यानंसुद्धा आपल्याकडे नाहीत, उद्यानाची निर्मिती करणं हे सुद्धा गरजेचं आहे. लहान मुलं खेळतील कुठे, म्हणून त्याच्यासाठी सुद्धा आमचं भर राहील, रस्त्यावर राहील. ड्रेनेज लाईन्स आहेत, आता त्याचं सर्व काम प्रगतीपथावर आहे, आजही काम चालू आहे. म्हणून ह्या सर्व बेसिक ज्या गोष्टी त्याच्यावर आमचं लक्ष राहील. लोकांचा वाढता प्रतिसाद जर पाहिला तर लोक आता एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून हे शिवसेनेला मतदान करण्याच्या मानसिकतेत आहे. मतदाराचा वाढता पाठिंबा हेच दर्शवतो की या संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा झेंडा, भगवा झेंडा हा फडकेल. मतदारांना सुद्धा आव्हान आहे की विकासासाठी, आपल्या हक्कासाठी, आपल्या हक्काची माणसं आली पाहिजे. त्याकरता तुम्ही शिवसेनेला मतदान करा. शिवसेनेचे उमेदवार हे सर्वसामान्य कुटुंबातले आहेत, तुमच्यासाठी धावून येणारे आहेत. आणि हे सर्व आपला एक गठ्ठा मतदानाचा जर त्यांना सपोर्ट मिळाला तर मला वाटतं निश्चितच या शहराच्या प्रगतीमध्ये वाढसुद्धा होईल. म्हणून तुम्हाला नम्र आव्हान आहे, आपण सगळे एक होऊया, एक ताकदीनं उभं राहूया आणि आपल्या विरोधात जे जातील त्यांना सुद्धा धडा शिकवूया. हीच तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. शहर हे तुमचं आहे, माझं आहे, आपल्या सर्वांचं आहे आणि त्याला चांगलं बनवणं हे आपलं कामच आहे. म्हणून पुन्हा एकदा आवाहन करतो, आपण 15 तारखेला न चुकता धनुष्यबाण या निशाणीवर शिक्का मारून आम्हाला विजयी करा.